नमो बुद्धाय. माझ्या प्रिय आणि गुणी मुलांनो, संडे धम्मा स्कूलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. माय डिअर अँड मॅरिटोरियस चिल्ड्रन, वेलकम टू संडे धम्मा स्कूल. मुलांनो, आजपर्यंत आपण जे काय शिकलो त्याची उजळणी किंवा प्रॅक्टिस आपण करणार आहोतच. पण मागच्या वेळेस जे मंगलसूत्र किंवा महामंगलसूत्र याच्या 2 गाथा आपण अभ्यास केला. आज आपण तिसऱ्या गाथेचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. प्रथम आपण 3 रत्नांना वंदन करायचे आहे. वी पे होमेज टू ट्रिपल चेन. चला हात जोडा आणि माझ्या बरोबरच म्हणा. विल रिसाइट ऑल टुगेदर. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवतं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. वा, छान. आता आपण 3 रत्नांना शरण जायचं आहे. वी हॅव टू टेक रिफ्यूज इन 3 in triple chain. तर चला हात जोडा आणि आपण सगळ्यांनी एकत्र म्हणायचं आहे. विल रिसाइट ऑल टुगेदर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. छान. आता पंचशील 5 मॉरल प्रिसेप्ट्स. हात जोडा आणि माझ्या बरोबर म्हणा. रिसाइट ऑल टुगेदर. पाणातिपाता वेरमणि
सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरयमज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. वा, खूप छान. मुलांनो, आता आपल्याला ध्यान साधना करायची. नाव चिल्ड्रन, वी हॅव टू डू मेडिटेशन नाव. तुम्हाला माहिती आहे कुठलं ध्यान साधना? तर आनापानसती. आत येणारा श्वास, इनकमिंग ब्रेथ. अपान, बाहेर जाणारा श्वास, आउट गोईंग ब्रेथ. आणि सती म्हणजे सतर्क, अवेअर. ठीक आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं ते कसं करायचं, तुम्ही पूर्ण शिकलेला आहात. आता आपण प्रत्यक्ष ध्यान करायला सुरुवात करूया. ठीक आहे. नाउ इट स्टार्ट डुईंग मेडिटेशन. तर मुलांनो, पहिल्यांदा शांतपणे मांडी घालून बसा. मान, पाठ, कंबर सरळ ठेवा. नाउ चिल्ड्रन, sit in the folded legs in a very comfortable posture. Keep your back and neck straight. Then काहीही टेन्शन घ्यायचं नाही. नो टेन्शन. बी रिलॅक्स. आता जर तुम्ही चष्मा घालत असाल तर चष्मा काढून ठेवा. इफ यू आर वेअरिंग ग्लासेस, प्लीज कीप युअर ग्लासेस ऑन वन साइड. नाव मुलांनो, हळूवार तोंड बंद करा. हळूवार डोळे बंद करा. ज्या वेळेस तोंड बंद असेल तर श्वास कुठून जाईल? नाकातून. तर सारं लक्ष श्वासाकडे, म्हणजे नाकाच्या 2 दरवाजांवर, म्हणजे नाकाच्या नाकपुड्यांवर. आणि आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास त्याच्याकडे सारं लक्ष द्यायचं. नाउ चिल्ड्रन, close your mouth gently. Close your eyes gently. When your mouth is closed, definitely the respiration will go through the nose only. So you have to pay your entire attention at the nostril of the nose. Incoming breath and outgoing breath. मुलांनो, जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. Don't open your eyes until I tell you. मुलांनो, श्वास कसा पाहिजे? एक तर नैसर्गिक, इट शुड बी नॅचरल. म्हणजे तुम्ही बसला आहात, तुम्ही उभे आहात, तुम्ही झोपला आहात, तरी श्वास चालू आहे की नाही? तर तसा आपोआप येणारा आणि आपोआप जाणारा श्वास, त्याला काय म्हणायचं? नैसर्गिक श्वास. तर आपल्याला आपोआप येणारा आणि जाणारा श्वास बघायचा. नाउ चिल्ड्रन, when you are sitting,
when you are walking, when you are sleeping, your respiration is going on. You are doing nothing. So that is natural breath. You have to observe natural breath. दुसरा, स्वाभाविक श्वास. आत येणारा श्वास कधी उजव्या नाकपुडीतून आत येतो, कधी डाव्या नाकपुडीतून आत येतो, किंवा दोन्ही नाकपुडीतून बाहेर जातो. बाहेर जाताना तो उजवीकडून जाईल किंवा डावीकडून जाईल किंवा दोन्ही नाकपुडीतून जाईल. कधी श्वास लांब असेल, कधी दीर्घ असेल, कधी आखूड असेल, कधी छोटा असेल, कधी जड असेल, कधी हलका असेल. जसा आहे तसा बघायचा. त्यामध्ये आपण होऊन स्वतः काही बदल करायचा नाही. त्याला म्हणायचं स्वाभाविक श्वास. नाव चिल्ड्रन, you have to observe the breath as it is. When you are breathing in, the incoming breath may come in through maybe right nostril, left nostril, or both. While going out, it may pass through the left nostril, right nostril, or both. You have to observe. Sometimes it may be long, it may be short, it may be heavy, it may be light. Don't have to do anything. Just observe as it is. आणि तिसरं, शुद्ध श्वास. त्याच्यामध्ये काही मिलावट केली नाही, काही मिसळलं नाही, तर ते शुद्ध. आणि म्हणून श्वासाबरोबर कोणतेही आकडे म्हणायचे नाहीत, आकडे मोजायचे नाहीत, आणि कुठलाही मंत्र वगैरे म्हणायचं नाही. म्हणजे श्वास कसा राहील? शुद्ध राहील. नाव चिल्ड्रन, यू हॅव टू ऑब्झर्व pure breath. If nothing is added, it remains pure. So, along with the breath, don't count any number, no numbers. And don't recite any mantra or anything. Then it will remain pure. So, सारं लक्ष नाकाच्या दोन दरवाजांवर. पे युअर एंटायर अटेन्शन ॲट द नॉस्ट्रिल. समजा पाठ झुकली तर घाबरायचं कारण नाही. लक्षात आलं तर परत मान, पाठ, कंबर सरळ करायची. समजा विचार करता करता मनात काही विचार आले, मन भरकटलं, तर घाबरून जायचं नाही, काळजी करायचं नाही. लक्षात आलं की परत सारं लक्ष नाकाच्या दोन दरवाजांवर आणायचं. Children, when you find that you bend down, then smilingly keep your back and neck straight, not to worry about. And when some thoughts come in the mind, your mind may go away. So when you feel it, when you realize it, then pay your entire attention at the nostril. So, नाकाच्या दोन दरवाजावर जणू पहारेकरी बसवलाय आणि तो फक्त बघतो कोण आत येतंय, कोण बाहेर जातंय. लाईक दॅट ओनली. यू हॅव टू जस्ट ऑब्झर्व, जस्ट फील. मुलांनो, जस्ट लाईक अ वॉचमन सिटिंग and just observing. Somebody has come, somebody has gone. So similarly, you don't have to do anything, just observe and feel. आणि आता आपल्याला मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे आणखीन 3 स्टेप लक्षात घ्यायच्यात. पहिली स्टेप काय? आत येणारा श्वास कधी
डाव्या नाकपुडीतून आत येतो, कधी उजवीकडून आत येतो, किंवा दोन्ही नाकपुडीतून आत येतो. बाहेर जाताना तो उजवीकडून जाईल, बाहेर जाईल, डावीकडून जाईल, किंवा दोन्ही नाकपुड्यातून बाहेर जाईल. ते फक्त जाणायचं आहे. Now children, you have to just feel and observe. So while the breath coming in, it may come in through the right nostril, left nostril, or both. While going out, it may pass through the left nostril, right nostril, or both. You have to just observe, just feel. दुसरी स्टेप, आत येणारा श्वास थोडा थंड असतो. बाहेर जाणारा श्वास आपला शरीरातून जात असतो. आपले शरीर उबदार आहे म्हणून थोडा उबदार असतो. ते जाणायचं आहे. नाव चिल्ड्रन, you will feel that incoming breath is little cool, and outgoing breath, when it passes through our body is warm one. So outgoing breath is little warm. आणि तिसरी पायरी, आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास हा कोठे स्पर्श करतो. म्हणजे तो नाकाच्या आतमध्ये किंवा नाकाच्या बाहेर, नाकपुड्यांवर, किंवा वरच्या ओठाच्या वर आणि नाकाच्या खाली कुठेही स्पर्श करतो. कुठेही स्पर्श करू दे, ते फक्त आपल्याला जाणायचं. Children, when you are breathing, when the breath comes in, it may come in through the right nostril or left nostril or both. While going out, it may pass through the right nostril, left nostril, or both. You have to just observe and feel. That is the first step. Second step, the incoming breath is cooler, little cool, and outgoing breath, when it passes through our body is a warm one. So the outgoing breath is little warm. That's what you have to feel. Just observe. And the third step, the respiration, incoming breath and outgoing breath, it touches. So you have to observe where it touches. See, incoming breath may touch inside the nose anywhere, or outside the nose on the nostrils, or it may touch on the upper side of the upper lip and below the nose, anywhere. So you have to just feel the touch. असं पण होईल की आता स्पर्श जाणवला नाही, जाणवला तर ठीक आहे, नाही जाणवला तरी ठीक. कारण जसं मन शांत होईल, शरीर स्थिर होईल, तुम्हाला जाणवायला लागेल. आज किंवा उद्या किंवा काही प्रॅक्टिस केल्यानंतर कालांतराने, काही दिवसांनी, काही काळजी करायची नाही, प्रयत्न करत राहायचं. व्हेरी गुड. नाव चिल्ड्रन, if you are feeling the touch, it's well and good. If you don't feel the touch, it's also good. Because when your mind becomes calm and your body becomes steady, then you'll start feeling it. Oh, after some practice, after few days, or in future any time, you may feel it. Not to worry about. The सारे लक्ष नाकाच्या दोन दरवाजा. Entire attention at the nostrils. Incoming breath and outgoing breath. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. सारे लक्ष नाकाच्या दोन दरवाजा.
मुलांनो, हळूहळू डोळे उघडा. चिल्ड्रन, slowly open your eyes. Slowly open your eyes. वा वा वा. सगळ्यांनी खूपच छान ध्यान केलं. खूपच छान. सो ग्रेट. आता मुलांनो, तुम्ही ध्यान केलं, तुमचं मन शांत झालं, आनंदी झालं. Now your mind has become calm and happy. Now आता आपल्याला काय करायचं? जो आनंद आपल्याला मिळाला, जी शांती आपल्याला मिळाली, ती वाटायची. Now we have to distribute this among yourself first. पहिलं स्वतःसाठी आणि देन त्यानंतर सर्वांसाठी, फॉर ऑल बिंग्स. तर मुलांनो, आता आपण मंगल मैत्री, लव्हिंग काइंडनेस करायचं आहे. ठीक आहे. नाव फोल्ड युअर हँड्स, हात जोडा आणि माझ्या बरोबर म्हणायचं. यू हॅव टू रिसाइट ऑल टुगेदर. अहम सुखितो होमी, निदुःखो होमी, अवेरो होमी, अव्यापज्यो होमी, अनिघो होमी, सुखी अत्तानं परिहरामि. माता पितु आचार्य याति समूह सब्बे सत्ता सुखिता होन्तु, निर्दुःखा होन्तु, अवेरा होन्तु, अभ्यापज्या होन्तु, अनिघा होन्तु, सुखी अत्तानं परिहरन्तु. वा वा, खूपच छान, खूपच छान. मुलांनो, आता आपण मंगलसूत्र किंवा महामंगलसूत्र यातल्या तिसऱ्या गाथेचा अभ्यास करणार आहोत. आधी मी म्हणतो आणि मग नंतर आपण त्याचा थोडक्यात अभ्यास करूया. बाहु सच्चंच सीपंच विनयो च सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा एतं मंगलमुत्तमम्. मुलांनो, आपण पहिल्या गाथेमध्ये आणि दुसऱ्या गाथेमध्ये पाहिलं की भगवान बुद्धांनी आपल्याला पहिल्यामध्ये 3 आणि दुसऱ्यामध्ये 3 उत्तम मंगल दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये किती आहे? ते याच्यामध्ये 5 मंगल उत्तम दिलेलं आहे, उत्तम मंगल दिलेलं आहे. तर हे सर्वांसाठी उपयोगी आहेच, पण जास्त करून विद्यार्थ्यांसाठी हे जास्त उपयोगी आहे. म्हणून त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया बाहु सच्चंच. तर बाहु सच्चंच याचा अर्थ असा की अधिक विद्वता किंवा अधिक ज्ञान संपादन करणं, संचय करणं किंवा मिळवणं, हा एक अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ बहुश्रुत सुद्धा आहे. तर मुलांनो, तुम्ही जेव्हा शाळेत जाता तर तुम्हाला अनेक विषय शिकवले जातात. हिंदी आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, शिवाय इतिहास आहे, भूगोल आहे, नंतर गणित आहे, मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आहे, वगैरे वगैरे. शिवाय तुम्हाला सदृढ राहण्यासाठी पीटी आहे, खेळ आहे. तर विपश्यना आचार्य यांची अशी इच्छा होती की ह्याबरोबर एमटी पण असावं. एमटी म्हणजे माइंड ट्रेनिंग. तर माइंड ट्रेनिंग म्हणजे काय? तर ध्यान साधना. मुलांना जर ध्यान साधना म्हणजे आनापानसती जर दिलं तर मुलं च्यामध्ये चांगला नागरिक बनण्यासाठी, उत्तम नागरिक ला उपयोगी आहे. आणि म्हणून ह्या देशामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे पहिलं राज्य असं आहे की त्यांनी आपल्या जवळजवळ सर्व शाळांमध्ये
मित्र उपक्रम सुरू केला. तर मित्र याचा अर्थ माइंड इन ट्रेनिंग इन राईट अवेअरनेस, त्याला मित्र उपक्रम म्हटलेला आहे. आणि याच्यामध्ये काय केलं जातं की सकाळी आणि संध्याकाळी विद्यार्थ्यांकडून 10 ते 15 मिनिटाचं आनापानसती ध्यान साधना करून घेतली जाते. तर हे खूपच चांगलं आहे. आणि मुलांना तुम्हाला माहिती आहे आपण पण आनापानसती हे ध्यान साधना करतोच आहोत. तर आपण बघूया की बाहू सच्चनचे काय उदाहरण आहे. तर सर्वात प्रथम भगवान बुद्ध ज्यावेळेस लहान होते, सिद्धार्थ, तर त्यांनी अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला होता. आणि त्यांना जेव्हा मुलांनो, ह्या चित्रामध्ये बोधी वृक्षाखाली भगवान बुद्धांना बोधी प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. जेव्हा बोधी प्राप्त झाली, ते सम्यक संबुद्ध झाले, तर त्यांनी ही विद्या म्हणजे दुःखमुक्तीची विद्या सगळ्यांना अगदी प्रेमाने आणि करुणेने शिकवली आणि जगाचं, मानवाचं कल्याण केलं. म्हणून जग आज सुद्धा त्यांना मानतात. दुसरं असं की सम्राट अशोक यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला आणि त्यांनी काय केलं की बुद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी आपल्या देशामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार केला. एवढंच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये धम्मदूत पाठवून, आनंद भिक्षूंना पाठवून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि म्हणून सर्व जग आणि विशेषतः बुद्धिस्ट राष्ट्र त्यांचे अजूनही त्यांना वंदन करतात आणि त्यांना त्यांचा सन्मान करतात. तिसरं आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मुलांना तुम्हाला माहिती का ते किती शिकलेत? ते भारतातल्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये BA MA झाले. नंतर अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये MA PhD झाले आणि लंडनमध्ये LLD, DSc, डिलीट आणि बार ॲट लॉ, म्हणजे जगातल्या सर्वोत्कृष्ट युनिव्हर्सिटीमधून सर्वोत्तम ज्ञान संपादन, डिग्री संपादन केली. आणि म्हणून आज सुद्धा जग त्यांना मानत आहेत. मुलांनो, आता दुसरा जो अर्थ आहे तो म्हणजे बहुश्रुत. श्रुत म्हणजे ऐकणे. तर पूर्वीच्या काळामध्ये काय होतं की आता ज्या शिकण्याच्या ज्या सुविधा आहेत त्या नव्हत्या. तर काय व्हायचं की शिक्षक आणि विद्यार्थी आमने-सामने बसायचे आणि शिक्षक शिकवायचे आणि ते ऐकून आणि पाहून ते पाठ करायचे. तर बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा भगवान बुद्ध जेव्हा आपल्या शिष्यांना किंवा भिक्षूंना शिकवायचे त्यावेळेस ते भिक्षू पाहायचे आणि ऐकायचे आणि ऐकलं की लगेच ते पाठ करायचे. म्हणजे जसं इनकोड केलं की लगेच ते आत कॉम्प्युटरमध्ये फीड झालं त्याप्रमाणे. आणि त्यांची ध्यान साधनामुळे मेमरी एवढी स्ट्रॉंग, स्मरणशक्ती एवढी स्ट्रॉंग होती की ते लगेच ते पाठ करून टाकायचे. तर काय झालं, त्यांनी ही परंपरा सुरू ठेवली होती. आणि भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर देशभरातून 500 अनंत भिक्षू एकत्र आले होते. त्यांनी काय केलं की धम्माचं बुद्धांच्या शिकवणीचे गायन केलं. म्हणजे त्यांना काय शिकवलं ते त्यांनी गायलं. त्यांनी एकत्र येऊन गायलं म्हणून त्याला संगीती म्हणतात. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली संगीती भरल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे. आणि त्यांनी त्यांच्या शिकवणीचे 3 भाग केले. म्हणजे त्याला काय म्हणतात, सुत्त पिटक. पिटक म्हणजे पेटार किंवा बास्केट. तर सर्वसामान्यांसाठी त्याच्यामध्ये शिकवण आहे. दुसरं आहे विनयपिटक, ते भिक्षूंसाठी. आणि तिसरं आहे अभिधम्म पिटक, ते सखोल अभ्यासासाठी आहे. तर ही जी परंपरा पाठ करण्याची होती, तर आज सुद्धा म्यानमारमध्ये म्हणजे बर्मा देशामध्ये असे काही आहेत की त्यांनी एवढं मोठं लिटरेचर, एवढं मोठं साहित्य, तर त्यातल्या काहींनी संपूर्ण सुत्त पिटक पाठ आहे, तर त्यांना सुत्तधारक म्हणतात. काहींनी संपूर्ण विनय पिटक पाठ केलेलं आहे, त्यांना विनयधारक म्हणतात.
आणि काहींनी अभिधम्म पिटक पाठ केलेलं आहे, त्यांना अभिधम्म धारक म्हणतात. त्याचप्रमाणे असे पण काही आहेत की त्यांना तिन्ही पिटकं पाठ आहेत, त्यांना त्रिपिटक धारक म्हणतात किंवा त्यांना भांडार गारिक म्हणतात. मुलांनो, ह्यांनी जी पाठ करण्याची परंपरा पिढ्याने पिढ्या चालू ठेवली, त्यामुळं भगवंतांची वाणी ही शुद्ध स्वरूपात राहिली आणि ती आपल्याला शुद्ध स्वरूपात प्राप्त झाली. याचं केवढं मोठं ऋण आपल्यावर आहे, केवढं मोठं भाग्य आहे. आणि म्हणून भगवंतांनी बहुसच्चन याला उत्तम मंगल म्हटलेलं आहे. मुलांनो, पुढचे उत्तम मंगल आहे सिपंच. सिपंच म्हणजे शिल्पकला. शिल्पकला म्हणजे मूर्ती बनवणे, म्हणजे विशेषतः स्टोनमध्ये, दगडामध्ये मूर्ती बनवणे. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये ते एवढं काय मागे पडलेलं आहे, एवढं राहिलेलं नाही आहे. आत्ता सध्या आपण पाहतो की अगदी थोड्या प्रमाणावर त्या मूर्त्या, दगडाच्या मूर्त्या बनवल्या जातात, शिवाय धातूच्या पण मूर्त्या बनवल्या जातात, पण त्याचं प्रमाण अत्यंत अल्प आहे. मग ह्या मॉडर्न नवीन जगामध्ये हे शिल्प म्हणजे कला काय असू शकते, तर जी नवीन टेक्नॉलॉजी आहे, जसं की आपण म्हणतो कॉम्प्युटर आहे, सॉफ्टवेअर आहे, IT आहे म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, व्यवसाय शिक्षण आहे, चित्रकला आहे. तर हे जे वैशिष्ट्यपूर्ण जे आहे त्याला आपण स्किल किंवा कौशल्य म्हणतो. तर हे त्यांना जे शिकतात त्यांना त्यांच्या जीवनामध्ये किंवा व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये त्याचा उपयोग होतो. तर हे जे कौशल्य आहे ह्याच्याबद्दल आपण काही उदाहरणं बघूया. म्हणजे सिद्धार्थ जेव्हा लहान होते त्यावेळेस ते तर राजकुमार होते, त्यामुळे त्यांना युद्धाचं शिक्षण घ्यावं लागलं. तर युद्धाच्या शिक्षणामध्ये त्यांनी जे कसब आहे, म्हणजे विशेषतः म्हणजे धनुष्यबाण, ह्याच्यामध्ये त्यांनी 7 प्रकारचं कौशल्य मिळवलं. ह्या चित्रामध्ये राजकुमार सिद्धार्थ धनुर्विद्या म्हणजे धनुष्य बाण चालवायचं शिक्षण घेत आहे. आणि एकदम सगळ्यात टॉप. नंतर त्यांनी हॉर्स रायडिंग म्हणजे घोड्यावरची सवारी. राजकुमार सिद्धार्थ जंगली घोड्यावर ताबा मिळवत आहे. प्रिन्स सिद्धार्थ टेमिंग द वाइल्ड हॉर्स. नंतर युद्धकला, नंतर युद्धामध्ये वापरायची नीती, नंतर चतुरंग सेना आणि ह्याचा सगळ्यांचा वापर आपल्या सीमाचं आणि जनतेचं संरक्षण कसं करायचं ह्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. आणि ज्यावेळेस ते सम्यक संबुद्ध झाले तर अनेक राज्याचे लोक त्यांच्याकडे यायचे. विशेषतः म्हणजे कौशलचे राजा प्रसेनजित, कोसंबीचे राजा उदयन, नंतर मगधचे राजा बिंबिसार, म्हणजे मग नंतर अजातशत्रू वगैरे सारखे, आणि गणराज्याचे लिच्छवी, शाक्य वगैरे लोक यायचे. आणि त्यांना मग भगवान बुद्ध इतकं डिटेलमध्ये आणि इतकं व्यवस्थित समजावून सांगायचे की त्यांना पण आश्चर्य वाटायचं आणि ते एवढे प्रसन्न व्हायचे. आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी आपल्या राज्याचं आणि आपल्या प्रजेचं खूप चांगल्या रीतीने संरक्षण केलं. त्याचप्रमाणे सम्राट अशोक, तर सम्राट अशोकांनी जेव्हा कलिंग युद्ध झालं तर त्यानंतर तिथलं झालेलं ते हिंसाचार बघून त्यांना इतकं दुःख झालं की त्यांनी ठरवलं की आता इथून पुढं युद्ध करायचं नाही. आणि मग त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि बुद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी हे पण बघितलं की आपल्या देशाचं आणि प्रजेचं संरक्षण करणं हे तर त्यांचं कामच आहे, त्यांचं धम्म आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं की चतुरंग सेना त्यांनी उभारली आणि मोठ्या प्रमाणावर सैन्य सीमेवर ठेवलं. त्यामुळे बाहेरच्या कुठल्याही राज्याने आक्रमण करू शकले नाहीत. आणि शिवाय इंटरनली आपल्या देशामध्ये सुद्धा त्यांनी संरक्षण केलं. त्याचबरोबर त्यांनी
आपल्या ज्ञानाने आणि कौशल्याने काय केलं तर इतका राज्यकारभार असा उत्कृष्ट केला ना, की काही गोष्टी ऐकल्या तर आपल्याला मोठं गंमत वाटते. आश्चर्य वाटतं. जसं की त्यांनी काय केलं की जज नेमले, नंतर त्यांनी रज्जू नेमले, नंतर त्यांनी धम्म अमात्य नेमले. जगात प्रथमच असं आहे की धम्माचा पाहणी करण्यासाठी योग्य रीतीने चालले की नाही याच्यासाठी अमात्य नेमले. एवढंच काय त्यांचे सिक्रेट एजंट किंवा ज्याला आपण जासूस किंवा हेर म्हणतो असे काही नेमले होते की त्यांच्या राज्यामध्ये कुठेही जरा जरी काय घटना घडली तर ती लगेच राजापर्यंत पोचली जात असत. आणि राजाने काय केलं होतं की अशा ह्या ह्यांना आपल्या भोजनगृहामध्ये किंवा शयनगृहामध्ये झोपेच्या खोलीमध्ये सुद्धा त्यांना जाण्याची परवानगी होती. तर असं त्यांनी राज्य केलं. एवढंच काय, आपल्या संपूर्ण देशामध्ये धर्माचा, बुद्ध धर्माचा प्रचार केला. एवढंच काय, संपूर्ण जगामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यासाठी त्यांनी अरहंत भिक्षूंना म्हणजे धम्म दूतांना पाठवलं. त्याचबरोबर त्यांनी इतकं महान कार्य केलं की त्यांनी 84,000 स्तूप निर्माण केले. तर हे सर्व कार्य त्यांनी आपल्या ज्ञानाने आणि कौशल्याने स्किलने केलेलं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पहा मुलांनो, राजगृहामध्ये त्यांची जी लायब्ररी होती त्याच्यामध्ये त्या काळात 32,000 पुस्तकं होती. आणि त्यांनी जे जे काही कामं केली म्हणजे की त्यांनी आंदोलन केलं, नंतर त्यांनी पत्रकारिता केली, तर त्याच्यामध्ये त्यांनी बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत, मूक नायक, जनता असे पाक्षिक तयार केले आणि त्याच्यातून लोकांचं प्रबोधन केलं. एवढंच काय, ते मंत्री पण झाले. त्यावेळेस त्यांनी केलेलं काम आज सगळा भारत आणि जग आश्चर्यचकित होते. एवढंच काय, त्यांनी भारताचं संविधान लिहिलंय, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आणि जग आश्चर्याने पाहतं की एवढं मोठं कॉन्स्टिट्यूशन, एवढं चांगलं कॉन्स्टिट्यूशन कसं काय लिहू शकले. तर हे त्यांचं कौशल्य आहे. तर मुलांनो, म्हणूनच भगवान बुद्धांनी सिपंचला उत्तम मंगल म्हटलेलं आहे. मुलांनो, पुढचं उत्तम मंगल आहे विनय. विनय म्हणजे विनम्रता. खूप शिकलेला असेल तर त्याच्याबरोबर नम्रपणा पाहिजे, विनम्रता पाहिजे. पण जर का गर्व असेल आणि मीच कसा शहाणा, मीच किती शिकलेला आहे आणि ह्यासाठी दुसऱ्याची निंदा करत असेल तर ते व्यर्थ आहे. जसं की हिरा आहे, त्याला काय सांगावं लागत नाही की माझं काय किंमत आहे, माझं काय मूल्य आहे. मुलांनो, भगवान बुद्धांच्या काळामध्ये एक घटना आहे की एक श्वेतकेतू नावाचा ब्राह्मण तक्षशिलेला जाऊन खूप विद्या शिकून आला. पण त्याला आपल्या जातीचा आणि आपल्या शिक्षणाचा गर्व होता. त्याने एक पाठशाला पण तयार केली होती. आणि एकदा महत्त्वाच्या कामासाठी तो गावात चालला असताना असा योग झाला की समोरून एक चांडाळ आला. चांडाळ म्हणजे त्या काळामध्ये जे फाशीची शिक्षा किंवा देहदंडाची शिक्षा त्या अंमलात आणत असत. हा जरी चांडाळ कुटुंबात जन्माला आला होता तरी तो धम्मामध्ये होता आणि धम्म शिकला होता. तर तो समोरून आल्यानंतर असं झालं की एक वाऱ्याची झुळूक आली. ती चांडाळाकडून स्पर्श करून त्या समोरच्या श्वेतकेतूला त्यानं स्पर्श केला. त्यामुळे श्वेतकेतू जोरात ओरडला, अरे तुझ्या ह्या तुला स्पर्श केलेल्या वाऱ्यानं मला स्पर्श केला म्हणून मी अपवित्र झालो. त्यावर चांडाळ स्मित करून म्हटला, अरे तू एवढा शिकलेला, एवढा पंडित, तुला साधं पवित्र आणि अपवित्र काय कळत नाही. तर तुझ्या ह्या गर्वासाठी मी तुझी परीक्षा घेतो. मी जिंकलो किंवा तू जिंकला, बघूया आपण. आणि म्हणून त्याने विचारलं की किती दिशा आहेत. तर श्वेतकेतू म्हटला, हा काय प्रश्न झाला, 4 दिशा आहेत. तो म्हटला नाही, 6 दिशा आहेत. असं त्या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर तो वाद शेवटी
राजाकडे गेला. मग राजाने पुरोहिताला सांगितलं. पुरोहित एक ज्ञानी आणि सज्जन आणि शिलवान होता. त्यानं ते ऐकून घेतलं. तर त्यानं काय सांगितलं की 6 दिशा काय आहेत? तर पूर्व दिशा ही आपल्या मातापित्यांसाठी आहे, पश्चिम दिशा ही मुलं आणि पत्नीसाठी आहे, दक्षिण दिशा ही आपल्या शिक्षकांसाठी आहे आणि उत्तर दिशा ही मित्र आणि नातलगांसाठी आहे. वरची दिशा ही आपल्या धम्म शिक्षकांसाठी, गुरुसाठी म्हणजे भिक्षू आणि भिक्षुणींसाठी आहे आणि खालची दिशा ही आपल्या नोकर चाकरांसाठी आहे. त्यांना वंदन करणं म्हणजेच या दिशेला वंदन केल्यासारखं आहे. म्हणून 6 दिशा आहेत. ते ऐकून पुरोहितांनी चांडाळ जिंकल्याचं आणि श्वेतकेतू हारल्याचं सांगितलं. तर गर्व इथं हारला. पुढे असं आहे की सम्राट अशोकाने जो शिलालेख लिहिला आहे त्यामध्ये आपल्या जनतेला त्यांनी असं कळवलेलं आहे की आपला धर्म उच्च आहे, मोठा आहे हे दाखवण्यासाठी जर आपण दुसऱ्या धर्माला कमी लेखलं तर याचा काय परिणाम होऊ शकतो की आपल्याच धर्माचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून कुठल्याही धर्मात सगळ्या धर्मांचा आदर करावा असं विनम्रपणे त्यांनी ह्या शिलालेखात लिहिलेलं आहे. ह्या चित्रात सम्राट अशोकाचा जगप्रसिद्ध शिलालेख इन्स्क्रिप्शन दिसत आहे. त्यामुळे काय झालं, त्यांच्या प्रजेतील सर्व लोक, सर्व धर्माचे लोक आनंदाने राहत होते. त्यानंतर संत कबीर म्हणतात की खूप शिकलेला आहे, खूप पंडित आहे, खूप अक्षर ज्ञानी आहे, पण त्याला अडीच अक्षर म्हणजे प्रेम हे जर कळलं नाही तर त्याचं सारं पांडित्य हे व्यर्थ आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण म्हणायचे की खूप शिकलेला आहे, खूप डिग्र्या आहेत, पण शिलवान नसेल तर सारं व्यर्थ. बाबांच्या बाबतीत एक घटना आहे. एक पती पत्नी आणि त्यांचं लहान बाळ असताना पती एका इलेक्ट्रिक कंपनीमध्ये कामाला होता आणि तो दुरुस्तीचं काम करत असताना शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. घरामध्ये संगोपन करायला कुठलाही आधार नसल्यामुळे तिनं कंपनीकडून सहकार्य मिळावं यासाठी खूप प्रयत्न केले, पण कुणी तिला दाद दिली नाही. मग कुणीतरी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुला मदत करू शकतील, म्हणून ती त्यांच्या ऑफिसमध्ये आले. तर ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथल्या सहकार्याने सांगितलं की बाबा महत्त्वाच्या कामात आहेत, तुला थांबावं लागेल. म्हणून ती बाहेरच वाट बघत थांबली. काही वेळानं भुकेनं ते बाळ रडायला लागलं जोरात. तर ते आवाज ऐकून बाबा स्वतः उठून बाहेर आले आणि त्यांनी ते बघितलं की एक बाळ आणि त्याची आई आहे. त्यांनी त्यांना बोलून घेतलं, त्यांची सगळी कहाणी ऐकली. लगेच त्यांनी स्वतःजवळचे त्या काळात 10 रुपये काढून दिले आणि आपल्या सहकार्याला सांगितलं की ह्या बाळाला दूध द्या आणि ह्या त्याच्या आईला जेवण द्या. तोपर्यंत त्यांनी ड्राफ्ट तयार केला आणि कोर्टामध्ये केस दाखल केली. आणि महत्त्वाचं म्हणजे ती केस बाबासाहेब जिंकले. मुलांनो, बाबासाहेब ते केस जिंकले आणि त्या महिलेला कॉम्पन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई मिळाली. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, तो मुलगा आणि त्याचं कुटुंबीय दरवर्षी 6 डिसेंबरला राजगृहाला येतात, तेथे हार अर्पण करतात आणि कृतज्ञतेने वंदन करतात. ह्यालाच म्हणतात नम्रता. आणि म्हणूनच विद्या विनयेने शोभते, ह्यासाठी भगवान बुद्धांनी ह्याला एक उत्तम मंगल म्हटलेलं आहे. चौथे उत्तम मंगल आहे सुशिक्षितो. सुशिक्षितो म्हणजे सुशिक्षित. सु म्हणजे चांगला, शिकलेला, शिक्षित म्हणजे सुसंस्कृत, सदाचारी. एखाद्यानं अनेक विषय शिकलेला आहे, ज्ञान मिळवलेलं आहे, त्याबरोबर त्यानं जर स्किल किंवा कौशल्य संपादन केलं तर त्याचा वापर त्याला आपले आजीविका म्हणजे स्वतःच्या आणि कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी उपयोगी पडू शकतं. समजा एखाद्यानं कॉम्प्युटर किंवा सॉफ्टवेअरमध्ये स्किल आहे, कौशल्य आहे, पण त्याचा वापर त्यानं सायबर गुन्ह्यासाठी किंवा लोकांना फसवण्यासाठी, लुबाडण्यासाठी करत असेल तर तो सुशिक्षितपणा नाही. तसेच एखाद्यानं आपल्या कौशल्याचा आणि स्किलचा वापर करून केमिकल किंवा रासायनिक शस्त्र तयार केली
किंवा विषाणू शस्त्र, व्हायरल शस्त्र तयार केली आणि त्यानं जर लोकांचा संहार करून जर तो धन कमवत असेल तर तो सुशिक्षितपणा नाही. या उलट एखादा आपल्या स्किल आणि कौशल्याचा वापर प्रामाणिकपणे करत आहे आणि धन जे कमवत आहे तर आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भरणपोषणासाठी तो त्याचा वापर करत आहे. उरलेल्यातून तो प्रसन्नपणे काही भाग प्रसन्नपणे दान करत आहे. तर संत कबीर म्हणतात की मैं भी भूखा ना रहू साधू न भूखा जाय. त्याप्रमाणे तो जर प्रसन्नपणे आनंदाने दान देत असेल तर त्याला आपण सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सुशिक्षित म्हणू शकतो आणि म्हणून हे उत्तम मंगल आहे. पाचवे उत्तम मंगल आहे सुभाषिताच या वाचा. तर सुभाषित म्हणजे म्हणजे चांगले, भाषित म्हणजे बोलणं, कथन आणि वाचा म्हणजे शब्द किंवा वाणी. तर वाणी कशी पाहिजे? सुभाषित पाहिजे, म्हणजे मधुर पाहिजे. तर भगवान बुद्धांनी अंगुत्तर निकायामध्ये सांगितलं की नेहमी सत्य बोला, कठोर बोलू नका आणि मधुभाषी व्हा. पण आजकाल असं लक्षात येतं की कठोर बोलणं, वाईट बोलणं, घाणेरडं बोलणं ही फॅशन झाली वाटतं. जर आपण बघितलं की शाळा कॉलेज सुटल्यानंतर मुलांच्या टोळक्या परत जात असताना त्यांचा लीडर ज्या पद्धतीने बोलतो, इतकं घाणेरडं, इतकं वाईट, इतकं कठोर बोलतो की बाकीच्या बिचाऱ्या मुलांना वाटतं की काय भारी आहे. पण मुलांनो, असं बोलणं म्हणजे विषासारखं आहे. हार्श अँड बॅड वर्ड्स आर लाईक पॉइझन. त्यानं तर स्वतःचं नुकसान होतच होतं, पण इतरांचं पण नुकसान होतं. मग मधुभाषा कशी पाहिजे? तर मुलांनो, ज्यावेळेस भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना किंवा भिक्षूंना शिकवत असत तर प्रेम आणि करुणेने शिकवायचे आणि त्यांची वाणी इतकी मधुर असायची की त्या वाणीचे मधुर तरंग समोरच्या ऐकणाऱ्याच्या हृदयापर्यंत भिडत असत आणि त्यांच्या हृदयामध्ये तरंग निर्माण होऊन ते श्रोतापण पासून ते अरहंत पदापर्यंत पोहोचत असत. तर एकदा काय झालं की सम्राट अशोकांची पत्नी राणी विदेशा देवी ही आपल्या माहेरी राहत होते. तर तिला समजलं की बुद्धांच्या वाणीने, त्या तरंगाने अनेक जणांचं कल्याण होतं आणि धम्म जागृत होता. तर तिनं काही धम्मवान लोकांना विचारलं की हे कसं काय? तर त्या धम्मवान लोकांनी एक कारवा पक्षी त्याचं मधुर वाणी तिला ऐकवली आणि त्याची ती इतकी मधुर आणि त्याचे तरंग इतके मधुर ऐकल्यानंतर तिला वाटलं की भगवान बुद्धांच्या वाणी आणि तरंग किती मधुर असतील, असं तिच्या मनात येताच तिच्या हृदयामध्ये ते तरंग निर्माण झाले आणि ती श्रोता पण झाली. मग त्यामुळे तिला धम्माबद्दल श्रद्धा निर्माण झाली आणि तिने प्रसन्न मनाने आपली मुलगा महिंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना त्यांचे मुलांच्या वडील सम्राट अशोक यांच्याकडे राजधानी पाटलीपुत्राला पाठवून दिलं आणि पुढे ते भिक्षू आणि भिक्षुणी झाले आणि श्रीलंकेत जाऊन त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. तर मुलांनो, आपल्याला मधुभाषी व्हायचं आहे, सत्य बोलायचं, मधुभाषी व्हायचं आणि म्हणून भगवान बुद्धांनी ह्याला उत्तम मंगल म्हटलेलं आहे. ह्या उत्तम मंगलाच्या अनुसरणाने आपणा सर्वांचे कल्याण हो. साधू साधू साधू.